जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जानेवारी 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघत आहोत, करंट्स अफेअर बघत आहोत। तर खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत आणि कोणतीही एक्झाम असो विद्यार्थी मित्रांनो, करंट्स अफेअरवर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे कोण होते? ठीक आहे, तर आत्ताच यांचं निधन झालं आहे। तर यांनी भारतासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर ते खालील ऑप्शनमधून कोण होते ते आपल्याला सांगायचं आहे। तर ते होते ऑप्शन नंबर अ, अणुशास्त्रज्ञ। ओके, आता बघा त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ। इम्पॉर्टन्स पॉईंट आहे, डॉक्टर राजगोपालाचारी चिदंबरम यांनी देशाला औष्णिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पोखरण 1 आणि पोखरण 2, ठीक आहे, पोखरण 1 आणि पोखरण 2 या अणुचाचण्यांमध्ये मोलाची त्यांनी भूमिका बजावली होती। ओके, नंतर भाभा अणुसंशोधन केंद्राचे ते संचालक होते 1990 ते 93 या काळामध्ये। त्यानंतर अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष राहिले 1993 ते 2000 मध्ये। नंतर बघा 1975 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, जगातील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला, ठीक आहे, तोमिको इतुका। जगातील सर्वात वयोवृद्ध महिला ही तोमिको इतुका यांचे आत्ताच निधन झालेले आहे आणि ती सर्वात जुनी महिला म्हणजे सर्वात वयोवृद्ध महिला। तिचे वय किती होते? तर 116 वर्ष तिचे वय होते। ओके, त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC परिषदेचे अध्यक्ष कोण झाले? तर ICCचे अध्यक्ष कोण झाले आहे सगळ्यांनाच माहिती आहे। याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ड आहे, जय शहा। ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न बघा, 13 जानेवारी 2025 पासून सुरू होत असलेला जगप्रसिद्ध कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बघा दरवर्षी कुंभमेळा हा भरला जातो आणि जगप्रसिद्ध हा मेळा आहे आणि तो उत्तर प्रदेशामध्ये भरतो। तर यावर्षी तो उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर प्रयागराज या ठिकाणी। ऑप्शन नंबर ब आपलं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, पुढील प्रश्न आहे आपला, ज्वारी पेरणीमध्ये या वर्षात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे? ओके, तर बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर अ, सोलापूर। सोलापूरमध्ये सर्वात जास्त ज्वारीची पेरणी झालेली आहे। त्यानंतर बघा 6वा प्रश्न आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन सिरीज 2025 मध्ये कोणते संघ फायनलमध्ये खेळणार आहे? बघा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन सिरीज आता होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक साऊथ आफ्रिका संघ फायनलला पोचला आणि आत्ताच इंडियाला हरवून ऑस्ट्रेलिया हा संघसुद्धा फायनलमध्ये पोचला आहे। तर आपलं उत्तर काय होणार? बरोबर उत्तर होणार आपलं ऑप्शन नंबर क, साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनल होणार आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आला? तर प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर तो देण्यात आला अमेरिकेचे जे माजी राष्ट्रपती होते, राष्ट्राध्यक्ष होते, जो बायडन यांच्या हस्ते। ऑप्शन नंबर ड। त्यानंतर बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या 5 कसोटी सामन्यामध्ये कसोटीवीर कोण ठरला आहे? तर बघा आत्ताच ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यामध्ये टेस्ट मॅच झाली 5 सिरीजची आणि त्याच्यामध्ये कसोटीवीर ठरला आहे ऑप्शन नंबर क, जसप्रीत बुमराह। त्याने टोटल 32 विकेट्स घेतल्या आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, केरळमध्ये नुकत्याच झालेल्या
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकवणारे राज्य कोणते? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य, ऑप्शन नंबर अ. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारताचे कोण आहे पोलंडमध्ये राजदूत कोण आहे भारताचे राजदूत पोलंडमध्ये आहे ऑप्शन नंबर ड, जयन एन खोब्रागडे. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूचा भारतामध्ये कितवा रुग्ण सापडला आहे? तर बघा चीनमध्ये हा विषाणू पसरलेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि भारतामध्ये आतापर्यंत त्याचे 3 रुग्ण सापडले आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क. ठीक आहे.